नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला स्पेशली गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी 1 किलो गाजर घेतलेत आणि ते आपण पहिल्यांदा आता असे खिसून घेऊ। ह्याची वरची आपण जरा साल काढून घेऊ। असं आपण थोडी थोडी वरची वर अशी त्याची साल काढून घ्यायची। चांगले ह्याची नाही तर वरची साल जर राहिली तर ते कडवट लागतात, गाजराचा हलवा कडवट लागल। तर मस्त अशी चांगली साल काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण सर्व गाजर चिलून घेतलेत। तर आपण आता ह्याला धुवून घेऊ आणि मग खिसून घेऊ। तर आता मी आता ह्याला धुवून घेते चांगले। आता गाजर खिसल्याच्या नंतर धुवायचे नाही, पहिल्यांदाच धुवून घ्यायचे, म्हणजे नंतर मग खिसल्यावर धुतले तर जास्त पाणी सुटतं त्याला। आपण ह्याला धुवून घ्यायचे, चांगले पुसून घेऊन मग खिसायचे। आपले आता इथं धुवून झालेत। आपण आता त्याला मस्त पुसून घेऊ। आपण आता ह्याला धुवून घेतलंय। आता ह्याला आपण मस्त पुसून घ्यायचे चांगले, नाहीतर वलसर ठेवायचे नाही, नाहीतर जास्त पाणी सुटतं। आपण आता गाजर पुसून घेतलेत, आता खिसून घेऊ। तुमच्याकडे कोणत्या प्रकारची खिसणी असेल तर त्या प्रकारे तुम्ही खिसून घ्या। असा खिस पडतो। असं आपण सगळे गाजर आता शिलून घेऊ। तर गाजर शिलताना फक्त लाल वरचा भागच घ्यायचा, हे पिवळं फेकून द्यायचे। तर अशा प्रकारे आपण आता सर्व गाजर खिसून घेऊ। आपण आता हे सर्व गाजर खिसून घेतलेत। तर अशा प्रकारे आता असं मस्त बारीक खिसून घ्यायचे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मी आता गॅस पेटवते। ते आपली आता कढई गरम झाली, तर त्याच्यात आपण 2 चमचे तूप टाकू। गॅस स्लो ठेवते। आता मी ते थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत, काजू आहेत, बदाम आहेत आणि थोडेसे मनुके आहेत। ते आपण तेलात थोडेसे हलकेसे लाल करून घेऊ। आपले आता ड्रायफ्रूट लाल झालेत, मी आता काढून घेते। ह्याच तुपामध्ये आपण आता हे गाजर खिसलेले भाजून घेऊ, चांगले परतून घेऊ, म्हणजे पाणी त्याचं आपण पूर्ण सुकून घेऊ या गाजरचे। गाजरच्या हलव्याला थोडंसं तूप नाही तर गावरान घी टाकलं तर त्याचं गाजराची टेस्ट आणखीन वाढते आणि चवीला छान लागते।
वास पण गाजराचा हलव्याचा चांगला येतो, सुगंध. थोडं आपण आता वरचं खाली करू. आपल्या इकडे आता गाजराचे किसलेले गाजराचे पाणी सुकूस तर आपण तोपर्यंत इकडं आपण दूध गरम करायला ठेवू. तर इथं मी 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध, फुल क्रीम दूध आहे. तर आपण त्याला आता आटवून अर्ध करायचं आहे, म्हणजे ते खाव्यासारखं होईल आणि ह्याच्यात पण आटायला लवकर आटेल. आपलं आता इथं पाणी सुकले, त्याच्यात आपण आता ह्याच्यात साखर घालू. अगदी झटपट आणि पटकन होणारा गाजराचा हलवा आहे हा. जास्त त्रास नाही होत, फक्त खिसण्यासाठीच जरा तर हे होतं. त्याच्या आपण आता हे ड्रायफ्रूट तळून घेतले ते सुद्धा घालू. थोडंसं मंद आचेवर आता आपण ठेवू, तोपर्यंत आपलं हे दूध सुद्धा इकडं आटते. बारीक लो मिडियम गॅसवर ठेवू. इथं आपण आता साखर घातली होती, त्याचं सुद्धा पाणी आता सुकून घेतलंय, आटलंय पाणी त्याचं. तर आता साखर मी अर्धा वाटी घातली. तुम्ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही टाका. तर ह्याच्यात आपलं आता दूध सुद्धा आटलंय, कमी झालंय, तर हे मी ह्याच्यात घालणार आहे. बघा किती छान कलर आणि किती मस्त. त्याच्यावर मी आता हे 2-3 विलायची मी थोडीशी बाई करून घेतले, सोलून घेतली, ती पण टाकणार आहे. तर छान त्याचा सुवास मस्त सुगंध येतो. तर आपण आता ह्याच्यावर असंच बारीक लो मिडियम गॅसवरच आपण आता ह्याला दूध आटवून देऊ. हे असं आपण आता हे सर्व दूध आपण आता मस्त आटवून घेऊ. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. तर आपण आता हे दूध आटवून ठेवू. आता 2 मिनटं मी त्याच्यावर बारीक लो मिडियम गॅसवरच ठेवणार आहे. तर गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.